तर उत्तर मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्यामार्फत आज प्रचार रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। यावेळेला बोलताना मी स्थानिक उमेदवार आहे, समोरील उमेदवार हा बाहेरून आणलेला उमेदवार आहे असं भूषण पाटील यांनी म्हटलंय। त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। पाहूया। भूषणजी, प्रचाराला कमी दिवस हातामध्ये आहेत, हात किती चमत्कार करेल या मतदारसंघात? मला वारंवार हा प्रश्न विचारला जातो। मी एक सांगू इच्छितो, गेली 32 वर्ष मी या विभागात कार्यरत आहे। काँग्रेसच्या मार्फत लोकांची सेवा करत आहे, लोकांची अडीअडचणी जाणून घेत आहेत। आणि याच्या उलट जे हे पियुष गोयल जी आलेले आहेत, 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते आणि राज्यसभेतर्फे त्यांनी लोकांमध्ये त्यांचा वावर नाही, जनमानसाचा जे प्रश्न काय असतात, त्यांचे दुःख काय असतं, त्यांचे गरिबांचे अश्रू काय असतात, मिडल क्लास लोकांचे प्रश्न काय असतात त्यांना माहीतच नाही आहे। आणि मी स्थानिक असल्यामुळे, भूमिपुत्र असल्यामुळे लोकांच्या एकेका गल्लीमध्ये मी वारंवार वेळा गेलेलो, लोकांची कामं। मत का द्यावं असे काय तुमच्यात वेगळेपण आहे की पियुष गोयल अनुभवी मंत्री आहेत, त्यांना न देता तुम्हाला मत का द्यावं? स्थानिकाचा मुद्दा तर आहेच। बघा, अनुभव घेऊनच येतो आणि मी स्थानिक आहे। मी 32 वर्ष कार्य करत आहे। मी वेगवेगळ्या कमिटीमध्ये होतो, महानगरपालिकेचा निरीक्षक म्हणून काम केलेलं, बेस्ट कमिटीमध्ये काम केलं, सेन्सर बोर्डमध्ये काम, शासनाच्या प्रत्येक कमिटीमध्ये मी काम केलेलं आहे। लोकांचे प्रश्न हाताळलेले आहेत। त्या उलट त्यांनी लोकांचे प्रश्न काय असते त्यांना माहीतच नाही आहे। म्हणून त्या इलेक्ट्रॉन बॉन्डसारख्या घोटाळ्यामध्ये ते ट्रेझरर होते, आपल्या सर्वांना माहीतच आहे। या सर्व गोष्टी त्यांना करता येतात, पण लोकांचे प्रश्न कसे सोडवणार हा मुख्य प्रश्न आहे। की मतांचा डोंगर तुमच्या समोर आहे, मोठं मार्जिन आहे, असं असताना ते ब्रेक करणं आणि पार करणं ह्या दोन्हीमध्ये कठीण वाटते तुम्हाला? बिलकुल कठीण नाही। मी लोकांमध्ये जातोय, लोकांचा उत्साह बघतोय, प्रचंड प्रतिसाद आहे आणि प्रचंड राग आहे, चीड आहे त्यांच्याबद्दल। ज्या 10 वर्ष यांनी भाजपाने जे पाप केलेले आहे, जे आश्वासनं देऊन हे सरकारमध्ये बसले आहेत, परत पुन्हा तीच आश्वासने पूर्ण करायची नाही। मला सांगा, स्मारक झाले का? बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक झाले का? काळं धन आलं का? 100 दिवसात काळं धन घेऊन येणार होते ना, नाही तर फासावर लटका अशी मला सांगत होते ना सर्वांना, तुम्हीच मीडियाने दाखवलं। आता कुठे गेलं काळं? पियुष गोयल यांचे कुठले मुद्दे तुमच्या पत्त्यावर पडणार आहेत, तुम्हाला फायदा होईल आणि त्यांना नुकसान होईल? असं आहे की मी स्थानिक भूमिपुत्र आणि ते बाहेरून इम्पोर्ट केले, आयात केलेले उमेदवार आहे। एक हाय प्रोफाईल म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे, ते मध्यमवर्गीय। इथे या बाजूला बघितलं, उत्तर मुंबईचं एक टोक आहे, इथे जास्त करून मिडल क्लास फॅमिलीज राहतात। एक भरपूर प्रमाणात स्लम आहे, गरीब लोक आहेत तिथे। अशा वेळेला आणि पियुष गोयलांचे जे वारंवार जे स्टेटमेंट येतात, एक स्टेटमेंट त्याचं झालं, मी येताच इकडच्या झोपडपट्टी सर्व म्हणजे विकसित करत म्हणाले नाही, झोपडपट्टी इकडे हलवेल आणि त्यांना सॉल्ट पेनच्या तिकडे जागा देईन, झोपडपट्टी मुक्त उत्तर मुंबई करीन। त्याच्यानंतर त्यांचं दुसरं बघितलं असेल तुम्ही, तुमच्या मीडियामध्ये दाखवलं, वजिरा कोळीवाड्याला जेव्हा ते मार्केटमध्ये जात होतं, मच्छीचा त्यांना वास आला, तर वास सहन नाही तर नाकावर रुमाल बांधून गाडीतून निघून गेले। अशा बऱ्याच गोष्टी ज्या मला अनुकूल ठरतील। शेवटचा प्रश्न, लढत चुरशीची होणार, एकतर्फी होणार की कशी असेल? असं आहे, मला चोरस वाटत नाही। मी ते अति विश्वासी म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना आहे, अति आत्मविश्वास त्यांना आहे, मला नाही। मला आत्मविश्वास आहे, मला कॉन्फिडन्स आहे, मी नक्कीच जिंकणार। मार्जिन काही असू दे, पण मी जिंकणार। कॅमेरापासून वेदांत आणि अर्जुन सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।